हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपलं मोफत बुद्धिमत्ता सिरीजचं आजचं हे 63वं लेक्चर आहे. ठीक आहे, 63वं लेक्चर आहे. या 63व्या लेक्चरमध्ये तुमचे 1 मिनिट, 63 नाही 64वं लेक्चर आहे. ठीक आहे, 64वं लेक्चर आहे. 1 मिनिट फक्त मला. ओके, 64वं लेक्चर आहे, पार्ट 3. 64वं लेक्चर आहे, पार्ट 3. आणि आज आपलं मॉडरेट टू हार्ड लेवलचे क्वेश्चन घेतो आपण. ओके, मॉडरेट टू हार्ड लेवलचे क्वेश्चन घेत आहोत. ओके, मॉडरेट टू हार्ड लेवलचे क्वेश्चन घेत आहोत. काल घेतले होते आपण इझी टू मॉडरेट लेवल. सो काही थोडे हार्ड पण घेतले होते. आता मॉडरेट टू हार्ड प्रॉपरली नाही, हार्ड नव्हते घेतले आणि काल इझी टू मॉडरेट घेतले होते, बरोबर आठवले. ओके, ठीक आहे, काल इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन घेतले होते. हार्ड घेतो म्हटलं होतं, परंतु ते घेणं झालं नाही. त्यामुळे आता कारण ते मॉडरेट लेवलचेच क्वेश्चन आपले संपले नव्हते. ओके, चला आता मॉडरेटपासून तर हार्डपर्यंत लेवलचे आपण क्वेश्चन इथे याच्यामध्ये घेणार आहोत. कॅलेंडरचा आजचा 3रा पार्ट आहे. ओके, आज उद्या परवा आणखी 1-2 लेक्चर येऊन जाईल याच्यावाले. या संपूर्ण बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळेल. 22 टॉपिक्स मिळेल. आतापर्यंत 22 टॉपिक्सपैकी घड्यापर्यंत टॉपिक झाले. दिनदर्शिका कॅलेंडर हे चॅप्टर आपलं चालू आहे. ओके, चला हे राहिलेले 2 टॉपिक्स 21 आणि 22 टॉपिक्स. आणि ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच माझी ही बॅच जॉईन करू शकता माझ्या ॲपवरून. ओके, नेक्स्ट तर राहिलेले टाईप घेऊन घेऊ. टाईप 9 पासून आपण राहिले होते ते करून घेऊ. ओके, सॉरी टाईप 9, अरे यार, टाईप 9 पासून आपण राहिलं होतं ते करून घेऊ. तुम्हाला मी सांगितलं होतं नेक्स्ट इयरचं काय ते मॅटर सांगितलं होतं. अरे यार, झाला हा झाला. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं नेक्स्ट इयर समोरच्या वर्षी वार कसा वाढतो. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी. साधे वर्ष असेल तर साध्या वर्षामध्ये 52 आठवडे प्लस 1 डे असतो. आणि हा जो 1 डे होतो ना, त्यामुळेच तुमचा वार वाढतो. एक वार समोर किंवा 1 दिवस समोर. जसं लीप वर्ष असेल तर 52 आठवडे प्लस 2 दिवस सांगितले होते मी तुम्हाला लीप वर्षामध्ये. ह्या जे 2 आहे ना, त्यामुळेच तुमचे 2 दिवस वार वाढतो. ठीक आहे, 2 दिवस समोरचा वार घ्यावा लागतो. ओके, चला 2 दिवस समोरचा वार घ्यावा लागतो. चला हे झालं. तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला ऑलरेडी मी सर्व थेअरी करून दिलेली आहेच. ओके, चला डायरेक्ट टाईपला हात लावतो. 1 जानेवारी 2022 रोजी सोमवार होता, तर 1 जानेवारी 2023ला कोणता वार येईल? वर्ष किती वाढत आहे? 22 पासून तर 23 पर्यंत 1 वर्ष वाढत आहे. आणि जे की आहे साधे वर्ष. ठीक आहे, साधे वर्ष आहे आणि साधे वर्ष असेल तर 1 दिवस वाढतो. म्हणजे सोमवार प्लस 1 डे वाढवत आहे. सोमवार नंतर एक मंगळवार. ठीक आहे, मंगळवार. तारीख तुमची सेमच आहे, 1 जानेवारी आहे आणि 1 जानेवारी आहे. फक्त आणि फक्त 2022 पासून 2023 1 वर्ष वाढत आहे. आणि समोरचं वर्ष किंवा 1 वर्ष वाढत असेल तर 1 दिवस आपल्याला समोर घ्यायचा आहे साधे वर्षामध्ये. 1 जानेवारी 2024ला सोमवार होता, तर 1 जानेवारी 2025ला कोणता वार येईल? 2025ला कोणता वार येईल? ठीक आहे, 24 पासून 25 पर्यंत 2024 हे पूर्ण वर्ष आहे आणि 1 जानेवारीचं 2025चं फक्त आणि फक्त 1च दिवस आहे, 1 जानेवारी. ओके, आता बघा याच्या मधामध्ये येते 29 फरवरी तारीख. ठीक आहे, जानेवारी झाल्यानंतर फरवरी महिना येतो, ज्यामध्ये तुमची 29 फरवरी ही तारीख येते. त्यामुळे याला लीप वर्षाचे नियम लावायचे, जे की 2 दिवस समोर. ठीक आहे, म्हणून तुमची जर 1 जानेवारी 2024ला सोमवार असेल तर 1 जानेवारी 2025ला सोमवार प्लस 2 दिवस असे सोमवार नंतर मंगळवार आणि बुधवार.
युअर आन्सर इज अ बुधवार. ओके. चला नेक्स्ट. टाईप नंबर 11. 6 जानेवारी 2021ला मंगळवार तर 6 जानेवारी 2025ला किती? पहा, 6 जानेवारी आणि 6 जानेवारी सेम तारीख आहे. जानेवारी 6 सेम तारीख आहे. फक्त 2021 पासून तर 25 पर्यंत काढायचं. हे कसं काढायचं तर पाहून घ्यायचं. पहिलं 2025 मधून 2021 मायनस करायचं. काय तर 2025 मधून 2021 मायनस करायचे. डायरेक्ट 25 मधून 21 मायनस करा. किती वर्ष होते पहा. पहिलं ह्या दोघांमध्ये वर्ष होते 4 वर्ष. 4 वर्ष. ओके. जर सर्व लीप वर्ष पकडतो म्हटलं, सॉरी सर्व जर साधे वर्ष पकडतो म्हटलं तर ते 4 डे समोर यायला पाहिजे. ओके. परंतु 2021 पासून तर 25 पर्यंत 2021 येते, 22 येते, 23 येते, 24 येते आणि 25 येते. या इथून हे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष. या 4 वर्षामध्ये हे जे 2024 आहे ना, हे आहे लीप वर्ष. मग याच्यामध्ये 2 दिवस वाढ होईल. ठीक आहे. 2 दिवसापैकी आपण 1 दिवस तर प्रॉपरली पहिले टाकलाच आहे साध्या दिवसामध्ये, म्हणून 1 दिवस आणखी एक्स्ट्रा करून घ्या. ठीक आहे. 1 दिवस एक्स्ट्रा. 4 डे प्लस 1 डे एक्स्ट्रा, म्हणून 5 दिवस समोरचा वार घ्या. ठीक आहे. जर हा जो मंगळवार असन, हा जो मंगळवार असन त्याच्यामध्ये 5 दिवस ॲड करा. मंगळवारनंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ठीक आहे. 5 दिवस ॲड करा. केले ॲड. 1 2 3 4 5वा दिवस रविवार. युअर आन्सर इज रविवार. आता तुम्ही म्हणसान सर 5 दिवस समोर करा किंवा 2 दिवस मागे करा, सारखंच आहे. ठीक आहे. मंगळवारच्या आधी बुधवार येते, बुधवारच्या आधी रविवार येते. केलं 2 दिवस आधी. आन्सर युअर आन्सर इज रविवार. 15 जानेवारी 2011 मंगळवार तर 10 जानेवारी 2026 कोणता वार? 15 जानेवारी 2011 मंगळवार तर 10 जानेवारी 2026 कोणता वार? ठीक आहे. काढून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. पहिलं काढून घ्या. पंधरा जानेवारी 2011 पासून तर 15 जानेवारी 2026 पर्यंत किती वार, कोणती तारीख येते ते पाहून घ्या. 15 जानेवारी पासून तर 15 जानेवारी 2011 पासून तर 2026 पर्यंत किती दिवस वाढते ते पाहून घ्या. नंतर बाकीचं पाहून घेऊ. नंतर वाटल्यास पुन्हा मग रिवर्स जाऊ, काळजी करू नका. ओके. चला. ते हे होते मित्रांनो 2026 आहे ना, 26तून 11 गेले, 15 दिवस वाढ, 15 दिवस समोर. ठीक आहे. 15 दिवस समोर झाले. ओके. आता बघा 15 तारीख, 15 नंतर हे इथं दोघांचा डिफरन्स 15 मायनस 10, 5 दिवस मागे आहे, पुन्हा 5 दिवस मागे यायला लागेल. ठीक आहे. एकूण 10 दिवस. 10 दिवस म्हणजे याला 7नं भागितलं तर बाकी 3 उरते, म्हणून 3 दिवस समोरचा वार. ठीक आहे. समोरचा वार. मंगळवार नंतर 3 दिवस, मंगळ प्लस 3, मंगळवारनंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार. ठीक. शुक्रवार तुमचा आन्सर. ठीक आहे. शुक्रवार तुमचा आन्सर आहे. ठीक. चला. शुक्रवार इज युअर राईट आन्सर. टाईप नंबर 13 बघा. 29 मार्च 2024 सोमवार तर 29 जानेवारी 2026 किती? 29 मार्च 2024 सोमवार तर 29 जानेवारी 2026 किती? चला. दिसत आहे तुम्हाला? 8 मिनटं झाले आतापर्यंत. पहिले मी काय म्हणतो, इथं मार्च आहे, इथं जानेवारी आहे, कसं करायचं? ठीक आहे. बघ काढून घेऊ. मी काय म्हणतो 29 मार्च आहे. आता एक काम करू ना, 29 मार्च आहे. बरं ठीक आहे. 24 नंतर 2025 पर्यंत काढू का पहिलं? 29 मार्च 2025चा वार कोणता पहा. 24 आहे, मार्च आहे, मार्चच्या नंतर डायरेक्ट डिसेंबर 24, मग पुन्हा मार्च 24. याच्यामध्ये 29 फरवरी येते का सर? तुम्हाला सर नाही येत, नाही येत. ठीक आहे. नाही येत म्हणजे याला साध्या वर्षापर्यंत ट्रीट करा. सोमवार प्लस 1 मंगळवार येईल, मंगळवार येईल. ठीक आहे. आता बघा 29 मार्च दिसत आहे तुम्हाला? 29 मार्च, हो 29 मार्च 2025 मंगळवार. इथं लिहितो वाटल्यास मी 29 मार्च 2025 हा आहे मंगळवार.
समोर लिहितो मंगळवार. ठीक आहे. चला आता काय करा, 2025चं पूर्णच लिहा, पूर्ण महिने लिहा. मार्च नंतर तुमचे होईल, याला सोडून द्या आता. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे. पण हे कोणते 2025चे सगळे झाले महिने. 2025 डिसेंबरपर्यंत झाले सगळे महिने. पुन्हा 29 जानेवारीचे म्हणजे 29 दिवस वाढवून द्या, प्लस जान 2026चे 29 दिवस वाढवून द्या. ठीक आहे. चला आता प्रत्येक महिन्याचे दिवस लिहून घ्या. तुम्हाला सांगितलं मी जुलै ऑगस्ट 31चा महिना असतो. 31 नंतर 30, 30 नंतर 31, 31 नंतर 30, 30 नंतर 31. ओके. तसंच 31च्या आधी 30, 30च्या आधी 31, 31च्या आधी 30, 30च्या आधी 31. परंतु मार्च महिना 29 मार्चपासूनच पकडायचा आहे, म्हणून 31 मायनस ही तारीख किती, 2 का? हो, 2 दिवस. ठीक आहे. याला मोड. ही तारीख आहे जानेवारी, 29 जानेवारी, 29 जान 2026. ठीक आहे. 29 जान 2026 पर्यंत आता कॅल्क्युलेट करून घ्या. कसं करायचं, 13 गुणला 7, 13 गुणला 7, 13 7 91, 7चा मल्टिपल आहे ते डिलीट करा, मायनस करा. 30 30 31, 13 7 91. ठीक आहे. हे 3 कटले. पुन्हा काय करायचं, 30 30 31, 3 कटले. हा 1 + 1 करा, इथं 30 होते. 30 30 31 कटले प्लस 1. चला आता हे होते 7 चौक 28, 28 आणि 3 31 राहिले. 28 कटले, 3 टाकले, 3 आणि 2 5, 5 डेज समोर. ठीक आहे. 5 दिवस समोर करा. आता सोमवार प्लस 5 दिवस समोर, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवार तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. सोमवार प्लस 5 डे. कसं केलं मी समजलं. काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिलं 29 मार्च 2024 पासून तर आपण 29 मार्च 2025 पर्यंत काढलं. 24चं नंतर 25 पर्यंत नेलं. ठीक आहे. 25 कोणते, 29 मार्च 2025 पर्यंत काढलं आपण, 2025 पर्यंत काढलं. ओके. आता 25 पासून तर आपण आलो 2026 पर्यंत. सिंगल महिना घेत. मार्च नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे हे 2025चा शेवटचा महिना. मग जानेवारीचा, मग 29 जान 2026 काढले आपण. ओके. चला नेक्स्ट टाईप नंबर 14. 20 जानेवारी 2021ला सोमवार तर 25 जानेवारी 2019ला किती. 20 जानेवारी 2021ला सोमवार तर 25 जानेवारी 2019ला किती. चला टाईप नंबर 14. ठीक आहे. पहिले पाहून घ्या. 20 जानेवारी 2021 आहे आणि इकडे 2029. 22 मध्ये किती, हो इथे लिहा. तसंच 20 जान 2019 पर्यंत काढून घेऊ. पहिलं 2019 पर्यंत काढून घेऊ. हे किती होते पाहून घ्यायचे. सेम तारीख आहे आणि वर्ष चेंज होत आहे. 29 मायनस 2029 मायनस 21, 29 मायनस 21 करून घ्या. वर्ष म्हटलं तर हे होत आहे 8 वर्ष. 8 वर्षाचे प्लस 8 डे, प्लस काय करायचं 21 पासून तर 2021 पासून तर 22, 23 आणि 24 हे लीप वर्ष आहे. नंतर 2028 हे पण लीप वर्ष आहे. जे लीप वर्ष वाढत आहे ना त्याचे एक्स्ट्रा 2 दिवस वाढवून द्या, प्लस 2 डे. ओके. झालं. म्हणजे मी म्हणतो 20 जानेवारी 2021 पासून 20 जानेवारी 2019 काढलं, जे 8 दिवस प्लस 2 दिवस एकूण असे 9 दिवस समोर गेले आपले. ठीक आहे. 9 दिवस समोर गेले. सोमवारच्या नंतर 9 दिवस समोर गेले. आता 20 जानेवारीपासून आणखी 5 दिवस ॲड करा, तेव्हा तुमचे 25 जान 2029 येईल. ठीक आहे. 5 दिवस प्लस ॲड करा. 20 पासून आणखी 5 दिवस ॲड करा, तेव्हा 25 जान 2029 हे आन्सर निघलं. 25 जान 2021, 25 जान 2019 आणि एवढे दिवस तुमचे समोर जाईल. 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 दिवस समोर जाईल आणि त्याला 7 न भागा. बाकी किती, बाकी 1. चला बाकी 1 वाढताना 1 दिवस समोर. सोमवार नंतर 1 मंगळवार. सोम प्लस 1 इज इक्वल टू मंगल.
मंगळवार किंवा मंगळवार तुमचा आन्सर आहे. युअर आन्सर इज अ मंगळवार. टाईप नंबर 15 घ्या. 10 जानेवारी 2021 सोमवार तर 15 एप्रिल 2029 किती? 10 जानेवारी 2021 सोमवार तर 15 एप्रिल 2029 किती? 10 जानेवारी 21 मी म्हणतो 10 जान 2029 काढा पहिलं. 10 जान 2029 काढा, किती होते पाहून घ्या पहिलं. 10 जान आहे, 10 जान आहे, तारीख सेम आहे. 21 पासून ते 29 पर्यंत, 21 पासून ते 29 पर्यंत 29 मायनस 21 किती होत आहे? किती होत आहे? 8 होत आहे. म्हणजे 8 डे तुमचे तर वाढणार आहे. प्लस 2024 आणि 2028 ज्याचे हे लीप वर्षाचे 2 दिवस एक्स्ट्रा प्लस 2 डे, 10 दिवस एक्स्ट्रा होत आहे. 10 दिवस एक्स्ट्रा होत आहे तेव्हा तुमचे सोमवार प्लस 10 दिवस, सोम प्लस 10 दिवस म्हणू शकता तुम्ही. डायरेक्ट त्याला 7 भागून 3 दिवस एक्स्ट्रा म्हणू शकता. ठीक आहे, हे होतं 10 दिवस होत आहे ना, त्याला 7 भागून बाकी 3 दिवस राहते म्हणून 3 दिवस एक्स्ट्रा म्हणू शकता. सोमवार प्लस मंगळवार, बुधवार, गुरुवार येऊ शकता गुरुवार. ओके, आता 10 जानेपासून तर 10 एप्रिल काढा. तर डायरेक्टच करा ना मग. 15 एप्रिल 2029 हे कसं काढते ते सांगून देतो मी. 10 जान तुम्हाला माहिती आहे गुरुवार आला. 15 एप्रिलपासून तर कसे काढायचे लिहून घ्या. जानेवारी, फरवरी, मार्च. जानेवारी, फरवरी, मार्च. तुम्हाला माहिती आहे जानेवारीचा महिना 31 असतो. 31मधून हे 10 तारीख मायनस करा पहिलीवाली, हे मोडून टाका. आता हे होते 21 दिवस. फरवरीचे 29, 2019 म्हणजे फरवरीचा 28चा महिना आहे. मार्चचे तुमचे पूर्ण 31 दिवस घ्या लागन आणि पुन्हा एप्रिलचे सुरुवातीचे 15 दिवस. ठीक आहे, झालं समजलं. आता 7 भाग जाणारी संख्या मायनस करा. 7 चौक 28, 7 त्रिक 21 हे तर आपल्याला घ्यायचं नाहीच. 7 भाग जाणारी संख्या मायनस करा. इथून 7 भाग जाणारी संख्या 14 मायनस करा, 1 राहिले. 7 भाग जाणारी संख्या 7 चौक 28 मायनस करा, 3 राहिले. ओके, 3 + 1 4, 4 दिवस समोर. म्हणून पहिला आपला इथं गुरुवार झाला होता, आणखी 4 दिवस ॲड करा. गुरु प्लस 4 दिवस. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. सोमवार तुमचा आन्सर आला पुन्हा. ठीक आहे, सोमवार तुमचा आन्सर आला. युअर आन्सर इज अ सोमवार. 17 मिनटं झाले. क्वेश्चन नंबर 16 टाईप नंबर 16. प्रीतम 10 दिवसापूर्वी आपल्या आईला भेटायला गेला. ठीक आहे, फक्त सोमवारीच आईला भेटू शकतो, तर आज कोणता वार? ठीक आहे बा, आज काहीतरी वार होता. इथून 10 दिवस मागं आलं तेव्हा त्याचा सोमवार होता, कारण की आईला नेमकं फक्त आणि फक्त सोमवारी भेट सोमवारीच भेटतो. म्हणजे भेट झाली 10 दिवसाआधी, म्हणजे ज्या दिवशी भेट झाली त्या दिवशी सोमवार होता. मग तुम्हाला आजचा वार कोणता पाहिजे होता? जसं 10 दिवस मागं आलं होतं ना, तसं 10 दिवस समोर करा. म्हणून सोम प्लस 10 दिवस आणि 10 दिवसाला तुम्ही 7 भागा, बाकी किती राहते? 3 दिवस राहते, म्हणून सोमवार प्लस 3 दिवस. ठीक आहे, सोम प्लस 3 दिवस, सोमवार नंतर प्लस 3 दिवस, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आन्सर तुमचा आजचा वार आहे गुरुवार. ठीक आहे, आजचा वार गुरुवार. टाईप नंबर 17. आजचा वार इज अ गुरुवार. आजचा वार इज अ गुरुवार. 2021 या वर्षीची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेसारखी असतील? ठीक आहे, काय म्हणताय? 2000 वर्षाची दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर कोणत्या वर्षीच्या कॅलेंडर सारखं असते? ठीक आहे, कॅलेंडर सारखं असेल, याचं काही नाही, टेन्शन घ्यायचं नाही. दर 7 दिवसानंतर समान दिवस येते, तुम्हाला माहीत आहे. लिहून घ्या. दर 7 दिवसानंतर समान दिवस असतो आणि 7 दिवसाच्या पटीत म्हणलं तरी समान दिवस असतो. 7 दिवसानंतर पण समान दिवस असतो. मी म्हणलं 13 7 91. आज जर सोमवार असेल तर 91 दिवसानंतर पण तुमचा सोमवार असेल. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग काय सर, 2021 नंतर 2022ला 1 डे समोर जाईल. ओके, कारण की साधं वर्ष आहे. मग 2023ला आणखी 1 डे समोर जाईल. 2024ला आणखी 1 डे समोर जाईल. 2025ला 2 दिवस समोर जाईल. का? कारण की 24 पर्यंत आलो, 1 जानेवारी 2024 पर्यंत आलो, तेव्हा आपलं एक दिवस समोर चालले.
1 जानेवारी 2024 पासून तर 1 जानेवारी 2025 पर्यंत मधामध्ये येते आपली 29 फरवरी, जे की 2024ची, म्हणून इकडे 2 दिवस वाढले. मग 2026 2 दिवस, सॉरी 1 दिवस, 2027 पुन्हा 1 दिवस, 28 पुन्हा 1 दिवस, 2029 पुन्हा 2 दिवस. ओके. आता काय करा, वरतून बेरीज करा, जिथं 7 येईल तिथं थांबून जा तुम्ही. 1 + 1 2, 3 4 5 6 7, 7 आले आणि इथं एंड झाले, म्हणून एंड लक्षात ठेवा. एंड लक्षात ठेवा का 2027ला तुमचं समान वर्ष येईल. ठीक आहे. चला 2027ला समान वर्ष येईल. फक्त मला एकदा चेकआउट करू द्यायला. हम्म, 2027ला तुमचं समान वर्ष येईल. ओके. दोन 2027ला तुमचं समान वर्ष येईल. कसं करायचं, एक वर्षानंतर एक दिवस वाढवत जायचं, एक वर्षानंतर एक दिवस वाढवत जायचं. ठीक आहे. जे लीप वर्ष आहे त्याच्यानंतरचं वर्ष 2 दिवस वाढेल. असं करता करता जिथं 7 किंवा 7च्या पटीत येईल त्याला तुमचं एंडिंग वर्ष माना. समजा मी इथं समजा आता दोन दिवस वाढले असते, 2 दिवस वाढले असते, तेव्हा 1 2 3 4 5 6, इथं 1 7, इथं 8 होत आहे ना, मग याला 8ला नाही घ्यायचं, पुन्हा 9 पासून सुरुवात करायचं. जिथं 14 होईल आणि 14 आणि एंडिंग येईल तिथं थांबून जायचं. ठीक आहे. चला, काय नाही समजलं का, इथे 1 दिवस आहे ना, आणि इथं टोटल एंडिंगपर्यंत टोटल 7 आले किंवा 7च्या पटीत आले, तर इथंच थांबायचं. समजा इथं 2 असतं तुमचं 8 आलं असतं, तर आन्सर तुमचं हे वर्ष नाही घ्यायचं मग. ठीक आहे. आन्सर तुमचं हे वर्ष नाही घ्यायचं, कारण हे 7च्या पटीत नाही आहे. ओके. मग पुन्हा 8 नंतर 9 10 11 12 13 14, 14ला पुन्हा एंडिंग असेल तर ते वर्ष तुमचं आन्सर आहे. 14च्या ऐवजी समजा 2031 मध्ये वगैरे 14 बेरीज झाली तर 7 भाग जाते, मग तुमचा आन्सर 2030. समजा 14च्या ऐवजी 15 वगैरे बेरीज झाली, 7 भाग जात नाही, मग पुन्हा 31 2032 वगैरे असं करायचं. ठीक आहे. चला, तुमचा आन्सर आहे 2027. टाईप नंबर 17. 2023ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी असेल. ठीक आहे. 2023 शिक्षक दिन असते सप्टेंबर 5 सप्टेंबरला. त्याच वर्षी गांधी जयंती दी असते 2 ऑक्टोबरला. इनडायरेक्टली तुम्हाला प्रश्नामध्ये हेच विचारलं आहे का 5 सप्टेंबर साधं वर्ष आहे, 5 सप्टेंबर सोमवार, तर 2 ऑक्टोबर बरोबर कोणता वार, हेच विचारलं आहे. ठीक आहे. चला लिहून घ्या, मग महिने लिहून घ्या तुमचे. सप्टेंबर महिन्यात किती महिने घ्यायचे ते सांगा मला. सप्टेंबर महिन्यात किती दिवस घ्यायचे आणि ऑक्टोबर महिन्यात किती दिवस घ्यायचे ते सांगतो. ऑक्टोबरचे शेवटचे 2 दिवस आहे म्हणून सुरुवातीचे 2 दिवस आहे म्हणून 2 दिवस. ठीक आहे. आता 5 सप्टेंबर म्हणजे 5 पासून तर शेवटच्या दिवसापर्यंत. आता पहिले लिहून घ्या, सप्टेंबर महिना कितीचा असतो ते सांगा मला. ज्यांना कोणाला नसेल माहीत त्यांनी लिहून घ्या, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर. ठीक आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर. तुम्हाला माहीत आहे जुलै आणि ऑगस्ट 31चा महिना आहे. ऑब्व्हियसली हा 31 नंतर 30चा महिना राहील. ठीक आहे. मग हे मोडून टाका. आता 30 मायनस सुरुवातीचे 5 दिवस, एकूण 25 दिवस. 25 आणि 2 27 दिवस तुमचा आन्सर आहे. 27 दिवस तुमचा दिवस समोर जाईल. 27 दिवसांनी समोर जाईल. 27 दिवस म्हणजे 7 बघा, 7 त्रिक 21, 6 दिवस समोर. 6 दिवस समोर करा, किंवा त्याला 6 दिवस समोर म्हणजेच 1 दिवस मागे होते, मग सोमवारचा मागचा दिवस होते शनिवार. ठीक आहे. तुमचा आन्सर आहे शनिवार. ओके. शनिवार इज युअर राईट आन्सर. टाईप नंबर 19 बघा. आता टाईप नंबर 29. सीताचा जन्म 1/9/2011 झाल्यास 1/9/2025ला तिचे वय किती. सीताचा जन्म 1/9/2011 झाल्यास 1/9/2025ला तिचे वय किती. ठीक आहे. पाहून घेऊ. तारीख सेम आहे, 1/9 आणि 1/9. मग डायरेक्ट करा, वर्ष वजा करून घ्या. 25 - 1 11, 2025 - 11 किती होते, 4 1 14 वर्षे. ठीक आहे. 14 वर्षे. चला 14 वर्षे. दर इज मायनस 14 वर्षे तुमचा आन्सर आहे. आणि तारीख तर सेमच आहे,
टाईप नंबर 20 बघा आता. टाईप नंबर 20. सीताचा जन्म 1/9/2011 झाल्यास 1/12/2025 तिचे वय किती? 1/12/2025 तिचे वय किती? मी म्हणतो 1/12च्या ऐवजी पहिले 1/9/2025 काढू का? तुम्ही मला हो या ठिकाणी तिचे वय किती होते ते पाहता. आता ते पहा. 11 पासून 25 पर्यंत सरळ 25 - 11 करा. 25 - 11 होते हे 14. म्हणजे 14 वर्ष कंप्लीट झाली ते. ठीक आहे, कंप्लीट. ओके, आता हे काही बिनकामाचा आहे मोडा. 14 वर्ष कंप्लीट झाले. तुम्हाला माहिती आहे 1/9/2025 14 वर्ष कंप्लीट झाले. आता 12 म्हणजे वाढून घ्या ना. 1/9 पासून 1/12/2025 किती महिने वाढत आहे? तारीख सेम आहे. 9 नंतर 10वा महिना, 11वा महिना, 12वा महिना, 3 महिने वाढले. ठीक आहे, मग काय तुमचा आन्सर आहे? 14 वर्ष प्लस 3 मंथ. तारीख तर एकच आहे, सेमच आहे. मग तारीख दिवस काही वाढले नाही, तिचे वर्ष आणि महिने वाढा. ठीक आहे, वाढ किती? किंवा तिचं वय, तिचे वय किती? तर 14 वर्षे 3 मंथ. ठीक आहे, 14 वर्ष आणि 3 महिने, 14 इयर 3 मंथ्स तिचं वय, तिचं वय. ओके, नेक्स्ट टाईप नंबर 21. सीताचा जन्म 20/10/2015 झाल्यास 25/12/2026 तिचे वय किती? ठीक आहे, तिचे वय किती? मी काय म्हणतो 20/10/2015 पासून तर 20/10/2026 काढा पर्यंत वय किती ते पहा. नंतर 20 पासून पुन्हा 25 पर्यंत. हो, पुन्हा 20/10च्या ऐवजी 12/2026 पर्यंत काढा. पुन्हा मग 25/12/2026 पर्यंत काढा. किती किती वाढते ते पाहून घ्या पहिलं. इथं तारीख सेम आहे, पहा. तारीख महिना सेम आहे, तारीख महिना सेम आहे. 15 पासून 26 पर्यंत किती वाढ आहे? 26 - 15, 1 आणि 1, 11 वर्षे. इथं तिचं वय वाढत आहे 11 वर्षे. ठीक होत आहे 11 वर्षे. ठीक आहे, काय केलं आपण? पहिलं फक्त आणि फक्त वर्ष चेंज केलं, त्याच्यानंतर महिना चेंज केला, त्याच्यानंतर तारीख चेंज केली. ठीक आहे, पहा. आधी वर्ष चेंज, महिना चेंज आणि तारीख चेंज. आता 11 वर्ष झाले, वर्ष 26 आणि 26 आहे. 10 नंतर 12 महिने झाले, 2 महिने वाढले, 2 मंथ आणखी वाढले. ओके, चला 12वा महिना, 12 महिना, 20 नंतर 25 तारीख, पुन्हा 5 दिवस वाढले, 5 डे वाढले झाले. ठीक आहे, चला हे कसं करायचं? हे काढल्यानंतर वर्ष मायनस वर्ष करायचं, त्यानंतर मंथ मायनस मंथ करायचं, त्यानंतर मग तारीख मायनस तारीख. ठीक आहे, तारीख मायनस तारीख. ओके, मंथ मायनस मंथ म्हणजे 12मधून 10 गेले. इथं काय करायचं? 12 - 10 इज इक्वल टू 2 महिने. इथं 25 तारीख मायनस 20 तारीख, 25 तारीख मायनस 20 तारीख, 5 तारीख, 5 दिवस वाढले. ठीक आहे, चला 11 वर्षे प्लस 2 महिने प्लस 5 दिवस, 11 वर्षे 2 महिने आणि 5 दिवस तिचं वय आहे. ठीक आहे, तर या तारखेपर्यंत सीताचे वय 11 वर्ष 2 महिने आणि 5 दिवस आहे. ठीक आहे, काय काय करायचं, काय काय पुन्हा सांगतो रिपीटमध्ये. सेम डेट लिहायची, जन्मतारीख लिहायची. जन्मतारीख नंतर एकदा वर्ष चेंज करा, बाकीचं राहू द्या. एकदा महिना चेंज करा, बाकीचं राहू द्या. मग तारीख चेंज करा. ओके, मग तुमचे हे काढा. वर्ष टू वर्ष इथं फक्त वर्ष वाढते, महिना टू महिना फक्त महिना वाढते, आणि तारीख टू तारीख हे वाढते. ठीक आहे, म्हणजे दिवस वाढते. टाईप नंबर 22. सीताचा जन्म 20/10/2021 झाल्यास 10/5/2026 तिचे वय किती? सीताचा जन्म 20/10/2021 झाल्यास 10/5/2026 तिचे वय किती? पहा, पहिलं काढा 20/10/2026 पर्यंत. हे किती आहे? 10 महिना आणि इकडे मायनस 5वा महिना आहे. वापस जायचं नाही आपल्याला. ओके, पहा 20/10 पासून तर 20/10 पर्यंत काढतो म्हटलं, 21 पासून 26 पर्यंत हे दिसत आहे. इथं आहे 5वा महिना, इथं आहे 10वा महिना. ओके, म्हणजे 5व्या महिन्याच्या ऐवजी आपण 5 महिने समोर चाललो तसं नाही करायचं. 20/10 ठेवायचे, फक्त इथं 26च्या ऐवजी आता 25 काढा, 2025 काढा. ओके, चला 2025चा आपला तो झाला. ओके, चला हे झाल्यानंतर
मी म्हणतो 2025चा 10वा महिना झाला. ठीक आहे बा, पाहून घेऊ, काढून घेऊ ना. त्याच्यानंतर 2025चा 10वा महिना झाला, मग एक 11वा महिना, 12वा महिना झाला, संपला. हे तुमचं होईल तुमचं 12वा महिना. ठीक आहे. चला, मग होईल 26चा पहिला महिना, 26चा दुसरा महिना, 26चा तिसरा महिना, 26चा चौथा महिना. पण हे तारीख तुमची 20 जमले इथपर्यंत. चला, नसन कोणाला समजलं पुन्हा सांगून देतो. 20-10 पासून तर पहा, इथं 2026 पर्यंत तुम्हाला तारीख काढायची आहे. 21 पासून तर 26 पर्यंत, 21 पासून तर 25 पर्यंत मोजून घ्या. हे कसं केलं, ज्यांना कोणाला नसून समजलं त्यांना डबल सांगतो, वाटल्यास काहीही काळजी करू नका. मी म्हणतो 20-10-2021 पासून तर आपण डायरेक्ट काढा 20-10-2026 पर्यंत. हा हवे 10वा महिना. परंतु इथं मागचं महिना आहे ना, 5 महिना आधी आहे. आपण 10वा महिना काढला तर 5 महिने समोर जाऊ आपण. मग काय करायचं, 26च्या ऐवजी 2025 पर्यंत वय काढा. 20-10 पासून तर 20-10-21 पासून तर 25 पर्यंत. हे होते 25 मायनस 21, 4 वर्ष होते. घ्या, 4 वर्ष कंप्लीट झाले तिला. 4 वर्ष किती, वर्षे किती, 4 वर्षे कंप्लीट. आता महिन्याचं काय मॅटर आहे ते पाहून घेऊ. 11वा महिना 2025, म्हणजे +1 मंथ. ठीक आहे, 4 वर्ष आहेत +1 मंथ. 12वा महिना 2025, आणखी 1 मंथ वाढला. नंतर पहिला महिना 2026, आणखी 1 मंथ वाढला. पहिला महिना दुसरा महिना 2026, आणखी 1 मंथ वाढला. तिसरा महिना 2026, आणखी 1 मंथ वाढला. चौथा महिना 2026, आणखी 1 महिना वाढला. ओके. चला, ही तारीख तुमची सेमच आहे. तारीख तुमची सेमच आहे. आता मी काय म्हणतो, 20-5-2026 काढतो म्हटलं. 20-5-2026 काढतो म्हटलं, समोर जातो आपण. मग 20-5-2026 काढायची नाही. लिहा, या डेटपर्यंत तुमचे एवढे महिने वाढले. किती, 4 वर्ष आणि 1, 2, 3, 4, 5, 6. 4 वर्ष आणि 6 मंथ वाढले. 4 वर्ष आणि 6 मंथ कंप्लीट झाले 20-4-2026 पासून. तर ओके. चला, आता 20 आहे चौथा महिना, 10 आहे 5वा महिना. मग लिहून घ्या, सरळ लिहून घ्या. चौथा महिना म्हणजे होती एप्रिल. एप्रिल महिना किती महिन्याचा असतो, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, जो की 30चा असतो. ओके. तर आपल्याला 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत -20 करा, एकूण 10 दिवस वाढत आहे. ओके. तसंच एप्रिल नंतर हा मे महिना, सुरुवातीचे 10 दिवस वाढले. 10 दिवस वाढले. ठीक आहे, हे मोड करा. 10 दिवस इथं वाढले, 10 दिवस इथं वाढले, एकूण 20 डेज वाढले. ठीक आहे. चला, 20 दिवस वाढले. 4 वर्ष वाढले, 6 महिने वाढले आणि 20 दिवस वाढले. मग तिचं वय किती या तारखेला, 4 वर्ष 6 महिने आणि 20 दिवस. ठीक आहे, 4 वर्ष 6 मंथ आणि 20 डेज तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 20 डेज तुमचा आन्सर आहे. इथे झालं आहे आपलं सगळं. टाईप हे काही नाही ना, असं आहे. ठीक आहे. चला, तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला इथपर्यंत आजचं लेक्चर आवडलं असेल. टाईप सगळे कंप्लीट झाले. मित्रांनो, आपण काय काय बघितलं ते एकदा रिपीट करून घेतो. पहिले थेरी बघितली, त्यानंतर बेसिक टाईप बघितले, त्यानंतर मॉडरेट टू हार्ड टाईप बघितले. त्यानंतर आता उद्याच्या लेक्चरमध्ये काय आहे तर प्रॅक्टिस क्वेश्चन. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन येईल उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, लेक्चर आवडत असेल तर, लेक्चर खरंच आवडत असेल तर लाईक करत चला आणि व्हिडिओला शेअर करत चला. ओके. थँक्यू.